मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावरती बैठक सुरू आहे। मराठा आरक्षण, राम मंदिर उद्घाटन या संदर्भात यामध्ये चर्चा होती अशी माहिती मिळते। मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या नियोजनावर सुद्धा याच बैठकीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे। अगदी तासाभरापूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यानंतर ही बैठक सुरू झालेली आहे। पंकज दळवी आपल्याला अपडेट देत आहेत। पंकज, काही तपशील मिळतोय का बैठकीचा? नम्रता, ही बैठक सुरू होऊन साधारणतः पाऊण तासापेक्षा जास्त वेळ जो आहे तो झालेला आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे। जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे राम मंदिर असेल, मोदींचा नाशिक दौरा असेल आणि मराठा आरक्षण हे तीन प्रमुख मुद्दे आहेत। त्यासोबतच जे तीन पक्षांमध्ये म्हणजेच महायुतीमध्ये कुठेतरी विसंवादाच्या ज्या काही घटना घडत आहेत, अनेक स्टेटमेंट्स येत आहेत, त्याच्यावरती सुद्धा कशा पद्धतीने डॅमेज कंट्रोल करायचं किंवा त्या गोष्टी कशा रोखायच्या याच्यावरती सुद्धा चर्चा तितकीच महत्त्वाची याच्यामध्ये असणार आहे। कारण जागा वाटपावरनं अजित पवार गटाकडनं सातत्यानं सांगण्यात येते की आम्हाला समसमान वाटावं, म्हणजे जितक्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला जागा देण्यात येते तितक्याच आम्हालाही हव्यात, कारण आमच्यासोबतही तितकेच लोक आहेत। हा कुठेतरी तिढा निर्माण होतो। त्यामुळे कोणी कुठे काय बोलायचं, काही नाही बोलायचं याच्यावरती चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। त्याच्यानंतरच नरेंद्र मोदी जे नाशिकमध्ये येणार आहेत तिकडनं जर का प्रचाराचा नारळ फोडायची जाईल अशी चर्चा, तो विषय आणि राम मंदिराचा कार्यक्रमाचा अगदी आणि या सगळ्या विषयामध्ये या तिन्ही पक्षांची नजर ही एकाच दिशेकडे असणं गरजेचं आहे। त्यामुळे साहजिकच या बैठकीमध्ये हे विषय असू शकतात।